नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. कोंबडी वडे आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि आपण खाल्लेले सुद्धा आहेत. तर चिकन बरोबर अजून कोंबडी वडे आपण आवडीने खातोच. पण अशी मी आज इथे एक रेसिपी दाखवणार आहे, जी चिकन बरोबर खाल्ल्या जाते किंवा आवडीने खाता येते. तर मी इथे एक पुरी दाखवणार आहे. तर ती पुरी कशी असणार आहे ते मी इथे दाखवणार आहे. साहित्य वगैरे सर्व आपल्या घरातलंच असणार आहे. काही आपल्याला वेगळं करायचं नाहीये. पण जसे आपण कोंबडी वडे आवडीने खातो चिकन बरोबर, तसेच ह्या पुऱ्या सुद्धा चिकन बरोबर खूप आवडीने खाल्ल्या जातात. चला तर मग हे पीठ आपल्याला कसं दळून आणायचं आहे किंवा काय काय घ्यायचं आहे, प्रमाण कसं घ्यायचं आहे तेही सांगते. आणि बनवायला म्हणाल तर खूप झटपट सोपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चिकन बरोबर आपल्याला जी पुरी बनवायची आहे, तर हे पीठ मी इथे दळून घेतलेलं आहे. हे पीठ मी नेहमी दळून ठेवत असते घरामध्ये. तर ह्याचं मी प्रमाण तुम्हाला सांगते. मी इथे 1 किलो मी इथे तांदूळ घेतलेले होते. त्यानंतर 100 ग्राम इथे होती चणा डाळ, 100 ग्राम होते गहू, 50 ग्राम मी घेतलेली होती उडदाची डाळ साल काढलेली, 50 ग्राम मी घेतली होती तुरीची डाळ, 50 ग्राम घेतले होते कांदा पोह्याला जे पोहे वापरतो ते मी पोहे घेतलेले होते. 1 टीस्पून मेथी दाणा, 1 टीस्पून जिरं, हे सगळं मिक्स करून आणि मी हे छान आपल्याला गव्हाचं पीठ आपण जसं दळतो त्याप्रमाणे हे दळून मी इथे घेतलेलं आहे. तर आता इथे आपल्याला मेजरमेंट जर घ्यायचं असेल, कपाचं घ्या, वाटीचं घ्या किंवा कुठल्याही भांड्याचं घ्या, तर मेजरमेंट फक्त आपल्याला इथे परफेक्ट घ्यायचं आहे. कुठल्याही वाटीने, कपाने किंवा ग्लासाने मोजून तुम्ही घेतलं तरी सुद्धा माप फक्त इथे लक्षात ठेवायचे आहे. खूप झटपट होणाऱ्या ह्या पुऱ्या आहेत, अतिशय टेस्टी आणि लागतात छान. एकदा तरी करून बघा. कोंबडी वडे आपण खाल्लेले आहे चिकन बरोबर, सगळ्यांना माहिती आहे, प्रसिद्ध तो पदार्थ आहे. आणि राहिलं आपल्या पुरींचं, तर गव्हाच्या पिठाची पुरी आपण ती सुद्धा चिकन बरोबर बरेच जण खातात. पण या पद्धतीची ही जी पुरी आहे नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. बरोबर मी परत इथे तुम्हाला माप सांगते. 1 किलो मी तांदूळ घेतलेले होते, 100 ग्राम मी इथे घेतले गहू, 100 ग्राम चण्याची डाळ, 50 ग्राम तूर डाळ, 50 ग्राम साल काढलेली उडदाची डाळ, 50 ग्राम पोहे जे कांदा पोह्यांना वापरतो, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून मेथी दाणे टाकून हे पीठ मी दळून घेतलेलं आहे. आता आपण पुढे काय करायचं ते बघूया. हे पीठ मी बाजूला ठेवलं. ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्या वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. एक भांड मी पसरट घेतलेलं आहे इथे. 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे. 2 वाटी माझं पीठ आहे, त्याला 1.5 वाटीचं प्रमाण करायचं आहे. याप्रमाणे तुम्ही कितीही जास्त प्रमाणामध्ये केलात तरी सुद्धा करू शकता. प्रमाण फक्त सारखं घ्यायचं आहे. 2 वाटी पिठाला 1.5 वाटी इथे पाणी घेतलेलं आहे. पाणी मी गॅसवर ठेवलेलं आहे 1.5 वाटी. पाणी गरम झाले. चवीपुरते इथे मीठ घालायचंय आणि कसुरी मेथी 1 टीस्पून वर घेतलेली आहे मी. ती थोडीशी अशी हातावरती चोळून आणि ह्याच्यामध्ये घालायची आणि 1 टीस्पून आपल्याला इथे घालायचं आहे तेल. पाण्याला खळखळून उकळी द्यायची आहे. पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे. हे पीठ आपल्याला पाण्यामध्ये घालायचंय. गॅस कमी करून आणि आपल्याला मिक्स करायचंय. सर्व बाजूने आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचंय. मिनिटभर आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं. 1 मिनिट झालेलं आहे. झाकण आपण बाजूला काढू. गॅस बंद केला. हे पीठ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचंय. वाफ आपल्याला फक्त 1 मिनिट भर यायची, याच्या झाकण ठेवून दाबायची होती. जास्त वेळ अपेक्षा ठेवायचं नाही. पीठ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचंय. थोडंसं थंड पाणी घ्यायचं आहे बाजूला. थंड म्हणजे आपलं रेग्युलर पाणी आपण वापरतो ते. थोडंसं गरम आहे. थोडीशी वाफ आपली ह्याच्यातनी कमी करू. एकदम गार आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. साधारण कोमट असताना आपल्याला हा मस्त गोळा मळून घ्यायचा आहे. थोडंसं आपण थंड पाणी घ्यायचंय. थोडं थोडं करून आपण हे पीठ मळू. गरम आहे.
कोमट असतानाच हे पीठ मळलं तर एकदम छान मळलं जातं, नाहीतर मग त्यातले गोळे जर झाले तर खूप वेळ जातो. थोडं थोडं पाणी घेऊन व्यवस्थित उंडा मळायचा आहे. आपल्या इथे उंडा आता छान तयार झालेला आहे. या पद्धतीने आपल्याला इथे उंडा तयार करून घ्यायचा आहे. 10 मिनिटं आपण हे पीठ बाजूला झाकून ठेवू. इथे लोखंडाची कढई मी गॅसवर ठेवलेली आहे. त्यामध्ये घातलेलं आहे तेल. मीडियम गॅसवरती तेल आपल्याला तापत ठेवायचं आहे. आपले 10 मिनिटं झालेले आहेत. मीडियम साईजचा गोळा मी इथे घेतलेला आहे. आपल्याला छोट्या मोठ्या केवढ्या मोठ्या करायच्या आहेत त्या आकाराचे आपल्याला इथे गोळे घ्यायचे आहेत. तांदळाचे जे पीठ असतं आपलं ते लावून आपल्याला या पुऱ्या लाटायच्या आहेत. एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, अशा आपल्याला या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. लाटून मी एक एक अशी पुरी बाजूला ठेवते. पीठ थोडंसं सुकलं तर जरासं पोळपाटावरती असं आपल्याला परत मळून घ्यायचंय. अजून आपल्या पुऱ्या छान येतात. एकदाच आपण तांदळाचं पीठ लावलं तरी पण आपली पुरी छान होते, डबल लावायची गरज पडत नाही. अशाच आपण सगळ्या पुऱ्या आता इथे लाटून घ्यायच्या आहेत. एक एक पुरी आपल्याला लाटत बसायची नसेल तर इथे मी एकच पोळी लाटते आणि तुम्ही तुमच्या आकाराप्रमाणे छोटे मोठ्या आकाराच्या इथे पुऱ्या याच्यावरती काढून घेऊ शकता. तेल आपलं गरम झालेलं आहे. पटकन आपले तळून एकदम तळून पुरीवरती आलेली आहे. तेव्हा आपण आता ही दुसरी टाकणार आहे. छोटे असतील तर तुम्ही अशा ह्या टाकू शकता, म्हणजे एक वरती आली की एकीला जागा असते. चांगला कलर येईपर्यंत पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे. या प्रकारे पुरी एकदा चिकन बरोबर नक्की करून बघा. तुम्हाला सगळ्यांना ते खूप आवडेल. जवळून तुम्हाला दाखवते. चांगला कलर येईपर्यंत आपल्याला इथे तळून घ्यायचे, घाई करायची नाहीये. दुसरी पुरी आपण इथे टाकून घेऊ. या प्रकारे सर्व पुऱ्या मी इथे तळून घेणार आहे. सर्व पुऱ्या या आकाराच्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत. तुम्हाला गोल आवडत असतील तर तुम्ही गोल तळून घ्या. अशा आवडत असतील तर अशा. संपूर्ण इथे चिकन बरोबर खाण्यासाठी आपल्या या पुऱ्या तयार झालेल्या आहेत.